नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण लाडकी बहीण योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. तर बहुसंख्य महिलांचा जो काही हप्ता आहे, ते लाडकी बहिणीचा हप्ता आहे, तो काही महिलांच्या खात्यामध्ये अजूनही जमा झालेला नाही. तर जो काही 14वा हप्ता आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे, तो कधीपर्यंत जो काही लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट व 14वा हप्ता कोणाकोणाला भेटणार आहे आणि कोणाला नाही भेटणार आहे. ज्यांना नाही भेटणार आहे, तर त्या महिलांनी काय करायचे आणि त्याचबरोबर ई-के-वाय-सी कधीपर्यंत चालू होणार आहे, याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर पाहूयात कशाप्रकारे जो काही हप्ता आहे, 14 हप्ता कधी आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे. परंतु अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर तुम्ही इथे थंबनेलवर पाहिलं असेल, लाडकी बहीण योजना 14 हप्ता, तारीख जाहीर, 14 हप्ता कोणाला मिळणार, महत्त्वाची 3 कामे. त्यानंतर ई-के-वाय-सी कधी चालू होणार. तर यामध्ये जो काही 14वा हप्ता आहे, या 14 हप्त्याची जी काही तारीख आहे, ती तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. या ऑगस्ट महिन्याच्या 25, 26, 27, 28, 29 आणि 30 तारखेमध्ये जो काही 14वा हप्ता आहे, तो 14वा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. तर ही जी काही तारीख आहे, ती ऑफिशियल तारीख आहे. ही ऑफिशियल तारीख अपडेट करण्यात आलेली आहे. जो काही गणपतीचा सण येतोय, तर गणपतीच्या सणामध्ये जे काही गौरी पौर्णिमा येते, त्या गौरी पौर्णिमेच्या आधीच तुमच्या जे काही लाडकी बहीणच्या खात्यामध्ये जो काही 14वा हप्ता आहे, तो 14वा हप्ता वितरित केला जाणार आहे. परंतु हा जो काही 14वा हप्ता कोणाला मिळणार आहे हे पाहूया. तर 14वा हप्ता यामध्ये ज्यांचे बँक अकाउंट अजूनही डीबीटीला लिंक नाहीयेत किंवा डीबीटीला लिंक होते, परंतु ते अनलिंक झालेले आहेत. तर अशा महिलांच्या खात्यात ही जो काही 14 हप्ता आहे तो मिळणार नाहीये. तर त्या महिलांनी काय करायचे, ज्यांचं खाते डीबीटीला लिंक नाहीये, तर त्यांनी जो काही खातं आहे, ते खातं तपासून घ्यायचे की डीबीटीला लिंक आहे की नाहीये. तर इथे बऱ्याच साऱ्या महिलांचं जे काही डीबीटीला लिंक होतं ते अनलिंक झालेलं आहे. तर त्यांनी तो काही 14 हप्ता आहे, तो 14व्या हप्त्यासाठी जो काही डीबीटीला बँक अकाउंट आहे तो लिंक करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर यामध्ये जे काही बहुसंख्य महिला आहेत, ज्या बहुसंख्य महिला अपात्र झाल्या जे काही व्हेरिफिकेशन झाले, त्या व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र महिला झाल्या. तर त्याचे मुख्य कारण असे की ज्या काही महिलांच्या ज्या रेशन कार्ड होतं की एका घरामध्ये 4-4, 5-5 महिला आहेत. अशा 4-4, 5-5 महिलांनी या योजनेचा लाभ मिळत होता. परंतु ज्या महिला ज्या महिलांच्या रेशन कार्डमध्ये 5 नावे असतील, तर त्या महिलांच्या जे काही 2 नावे असणार आहे, तर अशा ज्या काही 2 नावाच्या महिला असतील, त्यांना जो काही लाभ आहे, तो लाभ मिळणार आहे. या व्यतिरिक्त रेशन कार्डमध्ये 5 नावं असतील, तर यामधील 3 नावांना जो काही लाभ आहे, तो लाभ मिळणार नाहीये. परंतु कोणत्या 2 नावांना लाभ मिळणार आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. परंतु जर तुमच्या काही प्रॉब्लेम्स असतील, रेशन कार्डमध्ये प्रॉब्लेम असतील, समजा तुमचं माहेरी नाव असेल आणि तुम्ही फॉर्म भरला होता आणि सासरी तुमच्या एकच नाव असणार आहे. परंतु तुम्हाला काय करायचे, जे काही सासरी रेशन कार्ड असणार, त्या रेशन कार्डवर तुमचं नाव चढवून घ्यायचंय. तर त्यामध्ये तुम्हाला जो काही लाभ आहे, तो लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची 3 कामे, ती महत्त्वाची 3 कामे तुम्हाला करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर यामध्ये जी काही ई-के-वाय-सी कधीपर्यंत चालू होणार आहे. तर ई-के-वाय-सी हा जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे, तो ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित झाल्यानंतर जी काही ई-के-वाय-सी आहे, ती ई-के-वाय-सी लवकरच चालू करण्यात येणार आहे आणि ई-के-वाय-सी चालू केल्यानंतरही यामध्ये जे काही अपात्र लाभार्थी होते, तर अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे, ते पैसे मिळणार नाहीत व जे पात्र लाभार्थी आहेत, त्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे ते पडण्यास सुरुवात होणार आहे. तर जी काही ई-के-वाय-सी आहे ती लवकर चालू होणार आहे. परंतु जे काही ई-के-वाय-सी करण्यासाठी जे काही महिला आहेत, त्या महिलांच्या आधार कार्डला मोबाईल लिंक करणे अनिवार्य केलेलं आहे. तर तुम्ही लवकरात लवकर जे काही आधार कार्ड आहे, तर त्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक आहे, ते मोबाईल क्रमांक लिंक करून घ्यायचे आणि जे काही योजनेसाठी पात्र आहेत, जी काही के-वाय-सी आहे, ती के-वाय-सी साठी तुम्ही पात्र ठरायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही के-वाय-सी कराल, त्यावेळेस तुम्हाला जी काही अपडेट आहे, जे काही डिटेल्स आहे, ती मिळणार आहे. तर अशा प्रकारे जे काही लाडकी बहिणीचा जो काही 14 हप्ता आहे, तो कधी परत येणार याची तुम्ही माहिती पाहिली असेल. तर अशाच प्रकारे आपण पुन्हा एकदा पाहूया, जो काही 14वा हप्ता आहे, तो 14वा हप्ता तुम्हाला 25, 26, 27, 28, 29 आणि 30 या ऑगस्ट महिन्याच्या मध्ये तुम्हाला कधीही वितरित केला जाऊ शकणार आहे. तर जो काही गौरी पौर्णिमा येते, या गौरी पौर्णिमेच्या
मुहूर्तावर तुम्हाला जो काही हप्ता आहे तो हप्ता वितरित करण्याची योजली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा महत्त्वपूर्ण अपडेट पाहिला असेल, तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.